हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. इस्रायल इराण युद्धात अमेरिकेची एंट्री. इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला. इराणने शांततेचा मार्ग स्वीकारावा किंवा विध्वंसासाठी तयार राहावं. डोनाल्ड ट्रम्प यांची तंबी. इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडनं B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर. तसंच जगातल्या सर्वात मोठ्या 13 टन वजनाच्या GBU-57 बॉम्बने हल्ला. तुम्ही युद्ध सुरू केलं, आता आम्ही शेवट करू. इराणचा अमेरिकेला इशारा. बहारीनच्या बंदराला लक्ष्य करत अमेरिका आणि मित्र राष्ट्राची आर्थिक कोंडी करण्याची रणनीती. अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील. अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्यानंतर कतारचा इशारा. तर इराणसाठी येमेनचीही युद्धात उतरण्याची तयारी. पाकिस्तानकडूनही अमेरिकेचा निषेध. पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा. इस्रायल इराण युद्धासंदर्भात सद्य परिस्थितीसंदर्भात चर्चा केल्याची माहिती. वारीबाबत सपाचे आमदार अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य. नमाज पठणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची वारीशी तुलना. सर्व स्तरातून आझमींवर तीव्र संताप. शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांचा आकडा 100 वर गेल्याचा आशिष शेलार यांचा दावा. उद्धव ठाकरेंवरही टीका. ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेले भास्कर जाधव राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात. संजय राऊत सावरण्याचा प्रयत्न करतात, मात्र भाषण करायला मिळालं नाही तर नाराज होत नाहीत. भास्कर जाधवांकडून स्पष्ट. कल्याण डोंबिवलीत 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेची नोटीस. इमारतीतल्या रहिवाशांवर ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ. उद्या पहिल्याच दिवशी विदर्भातल्या शाळा बंद राहण्याची शक्यता. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण संस्था महामंडळाचा बंदचा पवित्रा. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. प्रेक्षकांच्या लाडक्या ABP माझाला 18 वर्ष पूर्ण. बातमीची विश्वासार्हता जपत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या अविरत प्रवासाची आगेकूच. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.